वेलकम टू कुक विथ रुपाली। आजची आपली रेसिपी आहे सुका चिकन मसाला। चला बघूया कसं करायचं ते। अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। याला मॅरिनेशनसाठी अर्धा लिंबाचा रस, थोडीशी हळद, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धी वाटी दही घालून सर्व चिकनला मिक्स करून लावून अर्धा तासासाठी ठेवून देणार आहे। हे सर्व पदार्थ चिकनमध्ये मिक्स करून मी चिकनला अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास तरी ठेवायचे आहे। तुम्ही 1 तासापर्यंतही चिकनला मॅरिनेट करू शकता। चिकनला मॅरिनेट केल्याने सर्व पदार्थांची चव चिकनमध्ये उतरते आणि आपले चिकन चांगले ज्युसी बनते। चिकनला मॅरिनेशन करून झालेलं आहे। आपण आपल्या मसाल्याच्या तयारीकडे वळूया। एका चॉपिंग बाउलमध्ये एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणेच एक मोठा टोमॅटो मी बारीक करून घेतलेला आहे। गॅस चालू करून त्याच्यावरती एक पॅन मी ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये चॉप करून घेतलेला कांदा मी ॲड केलेला आहे। कांद्याला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। कांदा चांगला तेलामध्ये शिजला गेलेला आहे। आता आपण आपला टोमॅटो ॲड करून घेऊया। टोमॅटोही तेलामध्ये कांद्यासोबत आपल्याला शिजून घ्यायचा आहे, चांगला स्मॅश झाला पाहिजे। त्यासाठी मी त्यामध्ये आता अर्धा चम्मच मीठ घालत आहे। मीठ घातल्याने टोमॅटो आणि कांदा दोन्ही लवकर पटकन शिजले। आपले कांदा आणि टोमॅटो शिजले जात आहेत तोपर्यंत आपण आपल्या हिरव्या मसाल्याचं वाटण याला लागणार आहे ते बघून घेऊया। हिरव्या मसाल्याच्या वाटण्यासाठी 5 ते 6 लसणाच्या मोठ्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 8-9 हिरव्या पोपटी मिरच्या, थोडासा कोथिंबीर आणि थोडासा पुदिना मी घेतलेला आहे। याचं आपण एक वाटण करून घेणार आहे आणि ते आपल्या या मिश्रणामध्ये आपण ॲड करणार आहे। हिरवं वाटण मिक्स करून झालेलं आहे। आपण आता सुके मसाले ॲड करूया। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला पावडर हेच टाकून आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। सुके मसाले याच्यात मिक्स करून झाल्याच्या नंतर याला परत आपण थोडंसं परतून घेणार आहोत। आपल्या बघा मसाल्याला बाजूने तेल सुटत चाललेलं आहे, म्हणजे हा मसाला परफेक्ट आपला शिजला गेलेला आहे। अर्धा चमचा मी धना पावडर आता ॲड करते। मगाशी ॲड करायची राहून गेलेली होती ती, म्हणून मी आता ॲड करते आणि परत एकदा याला मिक्स करून घेते। मी गरम मसाला आणि चिकन मसाल्याचं प्रमाण फार कमी वापरलेलं आहे, कारण की हा जो चिकन मसाला आहे तो तसाच खूप सुंदर लागतो। तुम्ही करून बघा, फार कमी गरम मसाल्यातही आपण चिकन अतिशय स्वादिष्ट बनवू शकतो। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आपला मसाला रेडी झालेला आहे। बघा किती छान मसाल्याला रंगही आला आहे आणि सर्व पदार्थ अतिशय छानपणे शिजले गेलेले आहेत। चिकन मसाला आता रेडी झालेला आहे। आपण याच्यामध्ये चिकन ॲड करून घेऊया। चिकन जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये आता ॲड करून घेतो आहे आणि याला याच्यामध्ये मिक्स करून घेतो आहे। चिकन आपल्या मसाल्यामध्ये चांगले मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून याला झाकण लावून 10 मिनिटापर्यंत शिजू देणार आहे।
10 मिनटानंतर शिजवल्यानंतर बघा आपलं चिकन कसं छान त्याला रंग सुटला आहे. पूर्ण तरी आपल्या ग्रेव्हीला आलेली आहे. हे थोडीशी ग्रेव्ही पातळ आहे, याला मी घट्ट करणार आहे. चिकन अजून पूर्ण शिजला गेलं नाही. आपण पाहिजे तर चेक करून घेऊया. चाकूने कट करायला बघा, अर्धा म्हणजे एक 70% आपलं चिकन शिजलं आहे. अजून 30% याला आपल्याला शिजवायचं आहे. परत एक 10 मिनटासाठी आपण मोठ्या गॅसवर याला झाकण. अजून एक 10 मिनटं शिजवल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपला चिकन सुक्का मसाला रेडी झालेला आहे. किती छान आपला मसाला बनला आहे ते तुम्ही बघू शकता. आपला चिकन सुक्का मसाला रेडी आहे. त्याला आपण सर्व करून घेऊया. तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे.